नाशिकमध्ये जबाब नोंदवण्यासाठी हजर रहा, एसआयटी कडून शिवनिका संस्थेच्या ट्रस्टींना नोटिसा। आजारपणाचं कारण देत चाकणकरांनी चौकशी टाळल्याची माहिती। खरातची पत्नी कल्पना खरातसह चौघांविरोधात गुन्हा दाखल। खरात प्रकरणाचा आता आणखी एक धागेदोरे समोर। बोंधू खरातकडून भक्तांची आर्थिक लूट उघड। व्हीआयपी दर्शनासाठी तब्बल 5 लाखांपर्यंत रक्कम उकळायचा। एकनाथ शिंदे पक्षातील काही नेत्यांवर नाराज। सूत्रांची माहिती, शिवसेनेच्या 2 मंत्र्यांवर कारवाईची शक्यता। काही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेची ताकद कमी झाल्यानं शिंदे नाराज। मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी आज निवृत्त होणार। मुंबई मनपा आयुक्तपदी अश्विनी भिडेंचं नाव जवळपास निश्चित। विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। महार वतनाची जमीन मुलीच्या नावावर केली। जमीन खरेदी खतामध्ये खाडाखोड करून जमीन लाटली। चमेलीबाई तायडेंचे एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप। व्यवहाराशी आपला कोणताही संबंध नाही। मुलीनं जमीन खरेदी केली असून तो खासगी व्यवहार। एकनाथ खडसेंनी आरोप नाकारत हात केले वर। भाजपचे खासदार निशिकांत दुबेंना नाशिक न्यायालयाची नोटीस। 7 एप्रिलला नाशिक न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। मराठी भाषिकांविरोधात केलं होतं आक्षेपार्ह विधान। प्रवीण दटकेंची परिषदेची जागा कुणाला मिळणार याबाबत प्रश्नचिन्ह कायम। नागपुरात राजकीय हालचालींना वेग। संदीप जोशी, दयाशंकर तिवारी, नरेश बर्डे यांची नावं चर्चेत। आसाम विधानसभा निवडणुकीचा मुख्यमंत्री फडणवीस करणार प्रचार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार 2 ते 3 सभा। गर्दी लक्षात घेता गोदावरी नदीकाठी 12 नवीन घाट उभारणार। नाशिकमध्ये 10 तर त्र्यंबकेश्वरमध्ये 2 नवीन घाटांची योजना। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासनाचा मोठा निर्णय। भरमसाठ टोलमुळे अटल सेतूकडे वाहन चालकांची पाठ, तर वाशी टोलला हलक्या वाहनांना टोल माफी। मुंबईमध्ये जाण्यासाठी वाशी मार्गाला चालकांची अधिकची पसंती। 1 एप्रिल पासून फास्टॅग वार्षिक पास महागणार। वाहन चालकांच्या खिशाला बसणार कात्री। राज्यामध्ये आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश। अंगामध्ये आल्याचा बनाव करून गोरगरिबांना लुटायचा। नांदेडच्या बिलोली पोलिसांनी घेतलं बाबाला ताब्यात। इराण युद्धामध्ये सहभागी। अमेरिकेच्या विमानांना स्पेनच्या आकाशामध्ये नो एंट्री। युद्ध अन्याय असल्याच्या भूमिकेवरती स्पेन ठाम। आखातातील युद्ध आणखी 1-1.5 महिना चालेल। अमेरिकेच्या व्हाईट हाऊसची माध्यमांना माहिती। युद्धास 4 ते 6 आठवड्यांची मुदत कायम। नांदेड शहरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। शहरी भागामध्ये जनजीवन विस्कळीत, तर शेतकऱ्यांना बसला जबर फटका। आता विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकत्रित मिळणार। 10वी 12वी साठी राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय। ई चलन थकवलेल्यांशी AI द्वारे संपर्क। ठाणे आरटीओतील यशस्वी प्रयोगानंतर राज्यभर करणार अंमलबजावणी। गुवाहाटीमध्ये युवा वैभव सूर्यवंशीचं वादळ। रियान परागच्या राजस्थान रॉयल्सच्या चेन्नईवरती दणदणीत विजय। आज पंजाब विरुद्ध गुजरात सामना न्यू चंदीगडमध्ये रंगणार। कोण मारणार बाजी याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष।